चल मागे लगेच बोलो जगन्नाथ विलासनाथ महाराज की जय जगन्नाथ महाराज की जय विलासनाथ महाराज की जय दोन बोलो नवनाथ महाराज की जय थोड़ा मोड़ा राउंड करा बड़ा बराबर सरका जा भाई सरका सरका ए मांगे सरका सरका मांगे सरका बड़ा जबरदस्ती के सरका मांगे मांगे सरका बोलो नवनाथ महाराज अरे आवाज आहे पुढे गेले मनु सेठ आवाज दे दिया सरका सरका रे सरका मांगे सरका नवनाथ महाराज की जय बोलो नवनाथ महाराज की जय वरती तोंड करावं वरती तोंड करायचं या बोला नवनाथ महाराज की जय संपूर्ण परिसरात जिल्हाभर नव्हे राज्यभर नव्हे तर देशावर पसरावा धाम मानले जातात आणि आजचे हे मंदिर जे या पवित्र वास्तूत निर्माण होऊ इच्छित आहे त्या मातीसाठी अतिशय लौकिकाचा सन्मानाचा करतो आणि लवकरच आता कार्यक्रमाला सुरुवात होत आहे निरंजन सर्व उपस्थितांना विनंती करतो की बरेच अशी आपण या ठिकाणी तुम्हाला सदिच्छा देत आहोत आणि व्यासपीठावर आमंत्रित होण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे श्री मोरे साहेब, CI साहेब, प्रधान साहेब, राजवर्धनजी कदमबांडे, अपरिहार्य कारणामुळे ते या ठिकाणी उपस्थिती देऊ शकत नाहीत. लवकरच आपण आपल्या या पवित्र कार्याला सुरुवात करत आहोत. धामाचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब NP भोई यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर श्री नवनाथ दर्शन धाम चे ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब दोन्हीची कृपा करायची आहे.
प्रत्यक्ष आरकनाथाच्या पावनस्वर आज या शुभप्रसंगी उपस्थित राहिलेले परमपूज्य सिद्धयोगी आनंदनाथजी महाराज पुजारी गोरखनाथ मंदिर हरिद्वार यांना सविनय आदेश करून माझ्या प्रास्ताविक सुरुवात करतो. त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत करतो. राहिलेले सिद्धयोगी विराटनाथजी महाराज यांची आपणास ओळख करून देणे माझं प्रथम कर्तव्य आहे. सिद्धयोगी आनंदनाथ महाराज अगोदर अभिनंदन करतो की ते 1.5 महिन्याचा दौरा आटपून 2 तारखेलाच या ठिकाणी परत आले. तर रशिया, युरोप, जर्मनी आणि इथिओपिया या ठिकाणी नाथ संप्रदायाचा अतिशय जबरदस्त प्रचार करून त्यांनी आमच्या इगतपुरी या ठिकाणी सन 1991 आणि त्याच्याबरोबर त्यांचं शिक्षण पण चालू होतं. पण शिक्षणाबरोबर अध्यात्माची ओढ आणि त्यांनी वेळोवेळी पुढे अचानक गुफेमध्ये मग एक दिवशी त्यांना असं सांगितलं की बा आमचे त्यांच्या आईवडिलांना सांगितलं की बा तुमच्याकडनं मला गुरुदक्षिणा पाहिजे. तर मग गुरुदक्षिणा काय पाहिजे तर म्हणे मला जे तुम्ही मागाल ते तुम्ही मला द्याल का. मग त्याने खरे नाथ भक्त असल्या कारण त्याने हो म्हटलं व आपल्या गुरुदक्षिणेमध्येच विलासनाथजींना त्यांनी मला या मुलाला द्यावं ही त्यांनी गुरुदक्षिणा मागितली. त्यावेळेस विलासनाथ सुद्धा आदर होते. विलासनाथजींचं शिक्षण BSc रसायनशास्त्र हे आहे. त्यांना विनंती करत आहे. तसेच आबासाहेब श्री साहेबरावजी वामनराव श्री नवनाथ दर्शन धामचे ट्रस्टी श्री विजय तावडे यांनीही आदरणीय सिद्धयोगी विलासनाथजी महाराजांचा सत्कार करावा. विकास विद्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट संभाजीराव देवकर साहेबांनीही याचप्रमाणे खास घोड्यावरून आमच्या विनंतीला मान देऊन अभिवादन करत आहे. चिटणीस श्री राजेश गजमल मोरे साहेब, नगर रचनाकार कल्याण बापू साहेब साळुंके साहेब, कार्यकारी अभियंता नाशिक हेही विलासनाथजी महाराजांना सत्कार करून अभिवादन करत आहेत.
आपल्या सिंदखेडा नगरीचे पोलीस इन्स्पेक्टर श्री प्रधान साहेब, सिंदखेडा शहराचे पोलीस इन्स्पेक्टर श्री प्रधान साहेब विलासनाथजी महाराजांना अभिवादन करत आहेत. श्री गणेशजी मोरे विलासनाथजी महाराजांना अभिवादन. हे दोघं उभयांचा विलासनाथजी महाराजांना अभिवादन. बेहेरे आणि विजयराव बेहेरे. सिंदखेडातील प्रख्यात डॉक्टर आदरणीय पाटील साहेब हेही सिद्धयोगी विलासनाथजी महाराजांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करत आहेत. श्री नामनाथ दर्शन धामाच्या ट्रस्टी विलासनाथजी महाराज यांचा सत्कार आणि अभिवादन करत आहेत. श्री रंजाने येथील जगन फौजी हेही विलास